नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रवीण. आजच्या व्हिडिओमध्ये जर तुमचं वय 50 वर्षापेक्षा अधिक असेल तर सकाळी उठल्याबरोबर 9 वाजण्याच्या अगोदर कोणत्या गोष्टी करायला पाहिजे याबद्दलची माहिती सांगणार आहे. डेली रुटीन फॉलो का करणं गरजेचं आहे हे सेलिब्रिटीकडे बघून कळायला पाहिजे. उदाहरणार्थ शाहरुख खान, सलमान खान यांचे वय जवळपास 60 वर्ष झालेले आहेत, तरी पण ते अजून फिट दिसतात, तरुण दिसतात. आणि तेच जर आपण गावाकडील एखाद्या व्यक्तीचं 60 वर्ष वय असलेल्या व्यक्तीकडे बघितलं तर त्यांना जवळपास उठता बसता येणं सुद्धा अवघड झालेलं असतं. अशा कंडिशन असतात किंवा काहीच काम करता येत नाही, अशा कंडिशन मध्ये ते गेलेले असतात. हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. तर हे सगळं कशावरून ठरतं? हे सगळं फक्त आपल्या डेली रुटीन वरून ठरत असतं. म्हणून जर तुम्ही काही नियम फॉलो केले तर तुम्ही पण 90-100 वर्षापर्यंत अगदी धडधाकट राहू शकता, चालता बसता उठता येईल. आणि सगळ्यात महत्वाचं, स्मरणशक्ती सुद्धा चांगली राहील, कारण म्हातारपणी विसरण्याचा खूप आजार वाढत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी सांगणार आहे सकाळच्या रुटीन मध्ये तुम्हाला नक्की फॉलो करायच्या आहेत, म्हणजे करायच्याच आहेत असं समजा. सगळ्यात पहिली गोष्ट आहे ते म्हणजे सकाळी उठल्याबरोबर आपल्याला थोडा वेळ का होईना मेडिटेशन करायचं आहे किंवा ग्रॅटिट्यूड फील करायचं आहे किंवा थोडाफार एक्सरसाइज करायचा आहे असं तुम्ही म्हणू शकता. सकाळी उठल्याबरोबर स्वतःसाठी आपल्याला 10 ते 15 मिनिटं देणे गरजेचे आहेत. हे सुरुवातीचं सांगालोय. जसं जसं तुम्हाला सवय होईल तसं तसं तुम्ही टायमिंग वाढवायला पाहिजे. सुरुवातीला कमीत कमी 10 ते 15 मिनिटं तुम्ही द्यायला पाहिजे. आता या 10-15 मिनिटांमध्ये तुम्ही काय कराल? सगळ्यात पहिले 5 मिनिटं जे आहेत ते मोबिलिटी म्हणजेच फ्लेक्झिबिलिटी वाढवण्यासाठी मोबिलिटीची प्रॅक्टिस करायची आहे. म्हणजेच थोडाफार आपल्याला व्यायाम करायचा आहे. जेवढं शक्य होईल तेवढं इझी व्यायाम करा. यामुळे आपली मोबिलिटी राहण्यास मदत मिळत असते. जर तुम्ही हातपायच हलवणं गेला तर यामुळे आपल्याला चालायला बसायला उठायला अडचण येऊ शकते. म्हणून पहिले 5 मिनिटं आपल्याला मोबिलिटी, फ्लेक्झिबिलिटी अशा प्रकारचे व्यायाम करायला पाहिजे. आणि त्यानंतर पुढचे 5 मिनिटं आपल्याला मेडिटेशन करायला पाहिजे. आता बऱ्याच जणांना मेडिटेशन कसं करायचं आहे हे जर माहित नसेल तर अत्यंत सोपी पद्धत सांगतो. बस आपल्याला मांडी घालून बसायचं आहे आणि डोळे बंद करायचे आहे आणि कसलाच विचार करायचा नाही. आणि डोळे बंद केल्यानंतर आपली जी नजर आहे ते भुवयाच्या मध्ये ठेवायची आहे, जेणेकरून आपलं लक्ष त्याच ठिकाणी राहील. जरी तुमचं लक्ष विचलित झालं, इकडे तिकडे जात असेल, तरी परत परत आपल्याला लक्ष आपलं त्याच ठिकाणावर आणायचं आहे, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मेडिटेशनचा फायदा होईल. बस एवढी सोपी गोष्ट असते. कसलाही न विचार करता डोळे बंद करून ठेवण्यालाच मेडिटेशन म्हणलं जातं. आणि 3 नंबरची आहे गोष्ट ग्रॅटिट्यूड फील करायचं आहे. ग्रॅटिट्यूड फील करणं म्हणजे काय? जे तुमच्या आयुष्यात आहे, ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये तुम्हाला समाधान राहायचं आहे. समाधानी असल्याशिवाय तुम्ही खुश राहू शकत नाही, हा नियमच आहे. म्हणून तुम्हाला स्वतःबद्दल समाधानी फील करायचं आहे. तुमच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी आहेत, जी व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल नेहमीच समाधानी राहायला पाहिजे. 2 नंबरची गोष्ट आहे चहा पिण्याच्या अगोदर पाणी प्यायचं आहे. बऱ्याच जणांना चहा पिल्याशिवाय उठावंच वाटत नाही. असं जरी असेल तरी तुम्हाला चहा पिण्याच्या अगोदर 1 ग्लास पाणी प्यायचं आहे. त्याशिवाय दिवसाची सुरुवात करायचीच नाही, हा नियम बनवा. चहा जरी प्यायचा असेल तरी 10 मिनिटं अगोदर तुम्हाला 1 ग्लास पाणी प्यायलाच पाहिजे. 3 नंबरची गोष्ट आहे ब्रेकफास्ट नक्कीच करायचा आहे. ब्रेकफास्ट, नाश्ता कधीच चुकू नका. नाश्ता केल्यामुळे आपलं दिवसभरासाठी शरीर प्रिपेअर झालेलं असतं, जेणेकरून आपल्याला एनर्जी मिळत असते. आणि त्यानंतर आपल्याला थोडंफार वाचन करायचं आहे. आता जर तुम्हाला धार्मिक ग्रंथ वाचण्याची आवड असेल तर ते वाचा, किंवा बुक्स वाचायची सवय असेल तर बुक्स वाचा, परंतु थोडंफार तरी वाचायला पाहिजे, जेणेकरून आपला मेंदू ऍक्टिव्ह राहील. तर या 4 गोष्टी जर तुम्ही नियमितपणे सकाळच्या रुटीन मध्ये फॉलो केल्या तर विश्वास करा, तुमचं आयुष्य पूर्ण बदलल्याचं तुम्हाला जाणवेल. फक्त 1 महिन्यामध्ये फरक दिसून येईल. 1 महिन्यासाठी या गोष्टी करून बघा, तुमच्या आयुष्यावर किती पॉझिटिव्ह परिणाम झाला हे कॉमेंट करून नक्कीच सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.